पॅरिस हे शहर आपली फ्रेंच ओळख टिकवून कॉस्मोपॉलिटन झालं. टोकियो हे शहरसुद्धा आपली जॅपनीज ओळख टिकवून कॉस्मोपॉलिटन झालं. संपूर्ण जगामध्ये तीच कथा आहे. अहो, इतकंच काय आपल्या भारत देशामध्ये सुद्धा कोलकाता हे शहर आपली बंगाली ओळख टिकवून कॉस्मोपॉलिटन झालं. सेम विथ चेन्नई, आपली तमिळ ओळख टिकवून ते कॉस्मोपॉलिटन झालं. मग मुंबई शहरासाठीच त्याची मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मारूनच तुम्हाला तिथे का कॉस्मोपॉलिटन शहराची टिमकी वाजवायची आहे? आणि मी तर म्हणतोय माझे जेही अमराठी मित्र आहेत, त्यांनी इतकं लक्षात ठेवावं की ते जर महाराष्ट्रात राहत आहे, त्यांच्या सर्टिफिकेटवर, डोमिसाईल सर्टिफिकेटवर जर महाराष्ट्र लिहिलेलं आहे, तर मित्रांनो तुमची मातृभाषा एक नाही, तुमच्या मातृभाषा 2 आहेत. तुमची जी असेल ती आणि त्यासोबत मराठी भाषासुद्धा. माझे कित्येक साऊथ इंडियन फ्रेंड्स आहेत, जे साऊथच्या राज्यांमधून आलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे ते त्यांच्या राज्यांमध्ये ज्याप्रमाणे त्यांची प्रादेशिक ओळख आणि त्यांची भाषा जपून ठेवतात, तेव्हा ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थायिक होतात, ते मराठी भाषेला सुद्धा तितकंच महत्त्व देतात. कारण त्यांना माहिती आहे ते त्यांच्या राज्यात जेव्हा होते, त्यांनी त्यांच्या प्रादेशिक भाषेला महत्त्व दिलेलं होतं. त्यामुळे ते महाराष्ट्रात जेव्हा येतात, तेव्हा त्यांच्या भाषेसोबत मराठी भाषेला सुद्धा तितकंच महत्त्व देतात. माझे कित्येक मित्र आहे की त्यांची मराठी भाषा जर तुम्ही ऐकली, तर तुम्ही ओळखू शकणार नाही की ते साऊथ इंडियन समाजातून येतात. आणि म्हणून माझ्या सर्व मराठी मित्रांना म्हणणं आहे की मित्रांनो, मराठी भाषा शिकणं अत्यंत सोपं आहे. आणि भाषा हे मैत्री करण्याचं माध्यम आहे. त्या भांडण करण्याचं तर मुळीच नाही. आणि त्यामुळे मराठी भाषा जर येत नसेल तुम्हाला आणि जर तुम्हाला ती व्यवसायासाठी आवश्यक पडत असेल, तुमच्या प्रगतीसाठी आवश्यक ती नेहमीच ठरणार आहे. त्यामुळे मराठी भाषा शिका. या मातीमध्ये तुम्ही गेस्ट म्हणून आता वावरू नका, होस्ट म्हणून वावरा. हे राज्य तुमचंच आहे.